10 दिवस मनोभावे बाप्पाची पूजा केल्यानंतर उद्या मुंबईमध्ये सर्वत्र बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन जे आहे ते सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या वरळीतील जांभोरी मैदानामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती जी आहे ते मुंबई महानगरपालिका आणि वरळी सागरी कोळी महोत्सव समितीच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी मोठमोठ्या कृत्रिम तलावाची सज्जता जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये जवळपास 243 हून अधिक कृत्रिम तलाव आणि इतर ठिकाणी जे आहे ते बाप्पाचं विसर्जन जे आहे ते केले जाणार आहे। परंतु त्या ठिकाणी विसर्जन करत असताना महानगरपालिकेने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना देखील पाळण्याचं आव्हान जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे। त्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी देखील जे आहे ते ठिकठिकाणी तैनात असतील। भाविकांच्या सेवेसाठी एकूण 12,000 अधिकारी आणि कर्मचारी तसेच 71 नियंत्रण कक्ष देखील जे आहे ते मुंबईमध्ये सज्ज असतील। आणि जे वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आपण पाहतोय की सुसज्ज जे कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर या विषयीची माहिती जी आहे ते आपण यांच्याकडून घेणार आहोत। काय सांगाल, गेल्या 8 वर्षांपासून आपण पाहतोय की जांभोरी मैदानामध्ये या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। उद्याची तयारी कशा पद्धतीने आहे? पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी वरळी सागरी कोळी महोत्सव समिती आणि मुंबई महानगरपालिका जी दक्षिण मुंबई सहाय्यक आयुक्त आहे मृदुला अंडे मॅडम यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण या कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे। आज 1.5 दिवसाच्या बाप्पांच्या विसर्जनानंतर 5 दिवस झाले, 5 दिवसानंतर गौरी गणपती झाले आणि उद्याचा अंतिम दिवसामध्ये अनंत चतुर्थी आहे। महापालिका प्रशासन पण सज्ज आहे। या ठिकाणी जसे गणपती येतात तिथे आरतीसाठी वेगळे आपण टेबल लावलेले आहे। प्रत्येकाला व्यवस्थित आपल्या बाप्पाचं विसर्जन कसं होईल आणि सुटसुटीत कसं होईल याच्यासाठी महापालिका प्रशासन आणि वरळी सागरी कोळी महोत्सव समितीतर्फे एक विशेष नियोजन या ठिकाणी केलं आहे। तसेच ज्यावेळी प्रत्येक गणपती बाप्पांबरोबर जे काही नातेवाईक येतील तर जो काही क्राऊड होईल त्या क्राऊडला आपल्या बाप्पाचं विसर्जन पाहण्यासाठी ते त्या ठिकाणी आपण रस्त्यावर LED स्क्रीनसुद्धा आपण लावलेली आहे। आपण पाहतोय की महानगरपालिका जी आहे ते सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण सुसज्ज असे व्यवस्था जी आहे ती महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे आणि ठिकठिकाणी जे आहे ते कृत्रिम तलावाची उपलब्धता जी आहे ती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। समुद्र आणि चौपाटींवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात भावी भक्त गर्दी करतात, परंतु काही 10 दिवसांच्या लहान बाप्पाच्या मूर्त्या असतात त्या कृत्रिम तलावामध्ये उद्या विसर्जन त्यांचं होणार आहे आणि महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले की जास्तीत जास्त या मूर्त्या ज्या आहेत ते कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करा असं आवाहन जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अमित शिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।